शिवडी नावाशेवा अटल सेतू वाहतुकीकरता आजपासून खुला झालाय। शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर आज सकाळी 8 वाजल्यापासून हा मार्ग वाहतुकीकरता खुला झाला। अटल सेतूमुळे मुंबई नवी मुंबई प्रवास अधिक वेगवान होणार आहे। मुंबईहून नवी मुंबई अंतर अवघ्या 22 मिनिटात पार करणं शक्य असेल। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? जवळपास तासभर झालेला आहे, 8 वाजल्यापासून या ठिकाणी आता वाहतुकीस सुरुवात झालेली आहे। नक्कीच लागवी, एकंदर मुंबईकर ज्या सागरी सेतूची आतुरतेने वाट पाहत होते तो सागरी सेतू म्हणजे शिवडी नावाशिवा अटल सेतू, ज्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव दिलेलं आहे। एकंदर संपूर्ण हा शिवडी नावाशिवा जो सागरी सेतू आहे तो आजपासून सामान्य मुंबईकरांच्या सेवेत रुजू झालेला आहे। आपण पाहू शकता मुंबईकरांच्या वाहनं जी आहेत ती एकंदर या संपूर्ण नावाशिवाच्या दिशेने सुरू झालेली आहेत। कुठेतरी मुंबईकरांचा दांडगा उत्साह पाहायला मिळत आहे। मुंबईकरांना एकंदर संपूर्ण ब्रिजबद्दल, संपूर्ण सागरी सेतूबद्दल एक कुतूहल आहे, ते कुतूहल सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकंदर मोठा हा जो संपूर्ण सागरी सेतू आहे तो आज सुरू झालेला आहे। कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण सागरी सेतूचं लोकार्पण केलं होतं। साधारण 250 रुपये इतका हा एकरी टोल यासाठी आकारला गेलेला आहे आणि 375 रुपये हा रिटर्न टोलसाठी आकारला गेलेला आहे। त्यामुळे तरीही मुंबईकरांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। काहीसा टोल हा जास्ती असल्याचा देखील चर्चा होती मुंबईकरांमध्ये, मात्र तरीही सध्या तरी मुंबईकरांचा एकंदर उत्साह आपल्याला दांडगा पाहायला मिळत आहे। आणि एकंदर मोठा संपूर्ण मुंबईकरांचा जो गाड्यांचा ताफा आहे तो सध्या तरी आपल्याला या ब्रिजवरून पाहायला मिळत आहे। लागवी, निश्चित त्यामुळे आजपासून वीकेंड सुरू होतोय, त्यामुळे अनेक मुंबईकरांची पावलं ही या शिवडी नावाशिवा अटल सेतूकडे वळताना दिसत आहेत। त्यामुळे प्रतिसाद तुर्तास पहिल्या दिवसापासून चांगला मिळतोय असं म्हणायला हरकत नाहीये। भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।